नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज करण्यात आला. या अभियानाचा कालावधी बुधवार दिनांक 7 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 17 सप्टेंबर रोजी शेवगाव तालुक्यात लोळेगाव येथे उपरोक्त अभियानामार्फत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोळेगावच्या विद्यमान सरपंच सौ सुनीता भानुदास काळे ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोळेगाव ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी देवीदास पंडित यांनी केले. तर या अभियानाअंतर्गत करावे लागणाऱ्या कामाची रूपरेषा तलाठी अश्विनी केदार यांनी सांगितली. या कार्यक्रमास लोळेगाव येथील बहुसंख्य ग्रामस्थ तसेच प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आवड सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे चलचित्र आम्हास प्राप्त झाले असून आम्ही ते आपणास दाखवत आहोत. यावेळी वडुले आणि लोळेगाव येथे नव्यानेच रुजू झालेल्या तलाठी वैष्णवी केदार यांचा सत्कार लोळेगावचे सरपंच सौ सुनीता भानुदास काळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. तुम्ही या ना थोडसे जवळ जवळ पण कोणी काही स्वामी तुम्ही या ना. स्वामी जा तिकडं. ओके. या सत्कारासाठी मी सरपंच ताई, त्याच्यानंतर भाऊसाहेब, ग्रामसेवक भाऊसाहेब, मुख्याध्यापक, माझे सहकारी आणि माझे मार्गदर्शक नांगरे सर आणि सर्व आपला जाधव दादा, सर्व सहकारी म्हणजे इथले सर्व ग्रामस्थ सगळ्यांचे आभार मानते. पाहिला असं नाही पलीकडे नाही का आहे ना आहे ते पुढे तुम्हाला कोणत्या रस्त्यावर आक्रमण वगैरे म्हणजे असं वाटलं आहे की तर अव्वल तसा द्या मग फायनल माहिती तयार होण्याची आधी. नदीला पाणी असल्यामुळे ते पुढं पुढे बंदच आहे ना रस्ता. लोळेगाव सामनगाव बंद हा बंद शाळेतल्या मुलं जायचं लय अडचण आहे ना हे रस्ते. त्यांचा विषय फक्त एकच आहे, हे जे रस्ते तुमचे खुले समजा तुमचं अतिक्रमण बंद असले तर फक्त खुले करून देणार आहे. यांचं तयार नवीन रस्ते तयार नवीन नाही पहिले काढणं किंवा यांचा विषय नाही. फक्त गंमत कशी होती, आता समजा तुम्ही रस्त्यावर काट्या टाकल्या किंवा काही झालं असलं तर ते फक्त ते अतिक्रमण काढ त्यांना माहिती नाही की ते स्वतः बी काढणार नाही. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे. तसंच आपल्या महसूल विभागामार्फत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा सेवा पंधरवडा म्हणून जाहीर केलेला आहे. 17 सप्टेंबर म्हणजे आजचा दिवस जो आहे तो नरेंद्र म्हणजे पंतप्रधानांचा जन्मदिवस आहे. तर 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे महात्मा गांधीजींच्या जयंतीपर्यंत अशा 15 दिवसांचा हा कार्यक्रम आहे. तर ह्याच्यामध्ये 3 टप्पे करण्यात आलेले आहेत.
17 ते 22 सप्टेंबर हा पहिला आहे, त्याच्यानंतर 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर हा दुसरा टप्पा आहे आणि 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा तिसरा टप्पा आहे. तर पहिला जो टप्पा आहे 17 ते 22 सप्टेंबर पर्यंतचा, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की या मोहिमेचं नाव आहे की पाणंद रस्ते विषयक मोहीम. तर ह्याच्यामध्ये शिवरस्ते जे आहेत आणि पाणंद रस्ते यांचं सर्वेक्षण होणार आहे. त्याच्यानंतर शेतावर जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र, याच्यात रस्ता अदालत आयोजित करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं आयोजित करून जे रस्त्याचे प्रलंबित प्रकरण आहेत ते निकाली काढायचे. शेत रस्त्यांची मोजणी आणि सीमांकन, शिव पाणंद रस्त्यांची नोंद म्हणजे आता निस्तारपत्रक आणि वाजबुलमध्ये घेणे हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे नकाशात जे गाव नकाशात म्हणजे जे रस्ते आहेत ॲक्च्युअलमध्ये गावामध्ये पण ते जे नकाशात नाही आहेत ते पण रस्ते त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. लोळेगावमध्ये फक्त 2च रस्ते आहेत की जे नकाशावर दाखवलेले आहेत. बरेच म्हणजे खूप सगळे रस्ते नकाशावर दाखवलेलेच नाही आहेत. तर म्हणजे आम्ही काढले ते रस्ते की कोणते घेण्याची गरज आहे, तर ते तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यामध्ये काही जर आक्षेप असतील काही असेल तर सांगा किंवा तसा लिखी तसा अहवाल द्या. 2 रस्ते कोणते सांगते ना. 2 रस्ते जे आहेत ते सांगते. मळेगाव वरून आणि सामनगाव ते कुडगाव वरून असे 2 रस्ते आणि हे बाकी शिवचे रस्ते 4 शिव रस्ते. जे नकाशावर नाही आहेत ते सांगते मी. लोळेगाव सामनगाव ते भातकुडगाव रोड ह्याच्या उत्तरेला म्हणजे हा जो रोड आहे ह्याच्या उत्तरेला 1.5 किलोमीटर. याचे गट नंबर 60, 62, 61, 63, 70, 64 कोणी आहे का याच्यामध्ये गट नंबर 65, 69, 67, 68 हा रस्ता आपण घेतोय नकाशावर दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा जो रस्ता आहे तो लोळेगाव ते भातकुडगाव रस्त्याच्या उत्तरेला समोरचा, त्याचे गट नंबर 54, 72, 55, 56, 70, 75. त्याच्यानंतर तिसरा अंतर्गत ते सामनगाव शिव म्हणजे हा जो रस्ता आहे तो इथला, ह्याचे गट नंबर 22, 23, 21, 24, 16, 13, 15 हा 1.5 किलोमीटरचा आहे ना, असेल का 1.5 किलोमीटरचा. त्याच्यानंतर हा आतमध्ये जाणारा गावठाण ते जोरापूर रस्ता हा एक घेतलेला आहे आणि याच्या पूर्वे बाजूला जो आहे तो 119, 118, 118, 2, 120, 117 1 किलोमीटरचा रस्ता होतो. म्हणजे वडुल्यातल्या लोकांना पण सोयीस्कर आहे ना तो रस्ता, त्याच्यासाठी तो करून घ्यायचा. म्हणजे याच्या नकाशावर नोंद नाहीये पण जर नोंदवायचा असेल तर हे रस्ते काढलेले आहेत. ह्याच्यावर जर कोणाचा काही आक्षेप असेल तर तसं लेखी द्या काय तुमचं म्हणणं असेल ते. आणि म्हणजे जर रस्ते म्हणजे हे रस्ते जे आहेत ते नकाशावर जाणार आहेत म्हणजे याचं फायनल होणार आहे हे रेकॉर्ड तयार. त्याच्यामुळं ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे झालं रस्त्याविषयीचं. त्याच्यानंतर 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर हा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरे आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम आहे. ह्याच्यामध्ये शासकीय जमीन कब्जा हक्काने प्रदान करणे, रहिवास प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे जी आहेत ती नियमानुकूल करणे, शहरातील जमिनीवर गायरान नोंदी करून अतिक्रमणे नियमानुकूल करणे आणि सर्वांसाठी घरे म्हणजे रहिवास प्रयोजनासाठी शासकीय जमीन वाटप ज्या लाभार्थ्यांना केली आहे त्या लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचं वाटप करणे हा दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा जो आहे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे पोट खराब क्षेत्र जे असेल ते लागवडीखाली आणणे, भोगवटा म्हणजे पुनर्वसन वर्ग 2 किंवा भोगवटादार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे, स्वच्छता अभियान, महसूल अदालत आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक देणे असे हे 3 टप्पे म्हणजे हा 15 दिवसांचा कार्यक्रम आहे पूर्ण. तर तुमच्या सहभागावर ह्या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा अवलंबून आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती कळवा आणि सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हा याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. धन्यवाद. आपण ग्रामसंघाला केलेलं आहे संसदेचा मांडस आपल्या ग्रामसभेचा मुख्य विषय आहे मुख्यमंत्री समृद्ध पंतप्रधान अभियान. तर याच्या अगोदर आपण निर्मळ ग्राम अभियान असो किंवा मग
स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना असते, ही योजना आपण म्हणजे यशस्वीपणे राबवलेली आहेत आपण. आणि मागं यशवंतराव पंचायत अभियान असो किंवा पालक क्षेत्र विकास अभियान असो, हे आपण शासनाच्या ज्यावेळेस समजा या अभियान राबवायला सांगितले त्यावेळेस आपण ते अभियान यशस्वीपणे राबवले. आता आपल्या यशवंतराव मुख्यमंत्री संघटनेचं पंचायत अभियान तर जिल्हास्तरीय 5 सप्टेंबरला कार्यशाळा होती. त्या कार्यशाळेला मी गेलो होतो. आता सुभद्रामध्ये कार्यक्रम होता. तिथं पोपटराव आता मी तत्वस्ती दिली की पोपटराव पवार साहेब, त्याच्यानंतर आपले परिस्थिती सावरपती प्राध्यापक राम शिंदे साहेब, आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर्वांची भाषणे झाली. तर आता त्यानंतर काय झालं मग आता 12 तारखेला कार्यशाळा झाली आपल्या लक्ष्मीनारायण मंदिर कार्यालय होते. तर या अभियान अभियान तर 100 मार्क म्हणजे गुणांकन आहे दिले. ते प्रत्येक शेवटी मार्क देणार आहे. याच्यामध्ये लोकसभा महत्वाचा आहे. गावामध्ये सगळं वृक्ष लागवड करणं, काही बंधाऱ्याची कामं करणं, गावामधला परिसर स्वच्छ ठेवणे, गाव प्लास्टिक मुक्त करणे, याचं अभियानाचं स्वरूप. तर आपल्याला या अभियानामध्ये भाग घ्यायचा आहे. याच्यामध्ये तालुका स्तर, पंचायत म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा तिन्ही स्तरावर त्यांनी बक्षीस ठेवले. जर आपण याच्यामध्ये जर व्यवस्थित काम केलं समजा तर ग्रामपंचायत आता समजा आपल्या गावाला समजा तालुक्यामध्ये 93 ग्रामपंचायत आहे. जर सर्वांनी जर भाग घेतला तर त्यातून ते काय झालं 3 ग्रामपंचायतची समजा उल्लेखनीय काम करणार आहे. तर ती त्या 3 ग्रामपंचायतीची विशेष पुरस्कारासाठी निवड करणार. पंचायत समितीला तसंच आहे आणि जिल्हा परिषदला बी आहे. तर ज्यावेळेस समजा आपण या अभियानामध्ये काम करू तर त्यावेळेस आपल्याकडे काय झालं 3 येत असतात. प्रत्येक विभागाच्या 3 आपल्याकडे करायला जातात. मी राक्षीला 2022 मध्ये होतो. त्यावेळेस आम्हाला तिथे 20 लाखात पारितोषिक मिळालं होतं. आपण R. पाटील सुंदरगाव स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला होता. तर त्यावेळेस आम्हाला असंच शासनाच्या 3 कमिट्या आल्या होत्या आपल्या गावामध्ये. समजा गावामध्ये आपण काय काय काम केलं आणि त्याच्यानुसार आपलं समजा मूल्यमापन ठरलं होतं. तर आम्हाला त्यावेळेस जिल्हा स्तराचं आम्हाला 20 लाखात पारितोषिक मिळालं होतं. आपल्याला आता अशी सुरुवात करावं लागणार आहे. आपल्या गावात म्हणजे सर्वांगीण विकास कसा होईल आणि गावातून समजा शासकीय विकासाच्या बाबतीत कसं पुढे जाईल याच्यात आम्हाला भर दिला जाईल. तर याच्यामध्ये आता जे राम शिंदे साहेब आहेत त्यांचे थोडं त्यांनी शुभेच्छा संदेश दिले वकील होते. त्यांचं म्हणणं असं आलं की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान संस्था एकदम मोठी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिशादर्शकीकरणामुळे ग्रामीण भागाला परिणाम बदलत आहे. गावाचा विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधा निर्माण नव्हे तर गावाचा सर्व विकास साधने होतो. आपल्या लोकशाही व्यवस्थेचा पाया म्हणजे पंतप्रधान संस्था असून या लोकशाहीच्या शाळा आहेत. या सर्व घटकांना मूळ समृद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंतप्रधान यांनी राज्यातील ग्रामीण विकासाच्या प्रवासातील एक मैलाचा ठरणार आहे. या अभियानातून पंतप्रधान संस्थांना त्यांच्या कार्याची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेनुसार प्रोत्साहन मिळेल. शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री समृद्ध पंतप्रधान अभियान किंवा स्पर्धा गावोगाव स्वच्छता, पारदर्शकता आणि सर्वांगीण विकासाची आणि लोकसहभागी चळवळ आहे. या अभियानात ग्रामपंचायतीचे कामकाज सात्विक कसे तपासले जाणार आहे. यामध्ये सुशासन व पारदर्शक प्रशासन, दुसरा आहे पाणी व्यवस्थापन व जलसंपन्नता, तिसरा आहे आरोग्य शिक्षण आणि सुविधा, चौथा आहे स्वच्छता व हरितग्राम उपक्रम, पाचवा आहे महिला बालविकास, सहावा आहे सामाजिक न्याय आणि सातवा रोजगार निर्मिती. म्हणजे आपल्याला ह्या 7 घटकावर काम करावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये मग आपल्या कामाचं मूल्यमापन होणार आहे. त्याच्यामध्ये गावांचा म्हणजे गावातील नागरिकांचा महिलांचा सगळा सहभाग लागणार आहे.